किती मोठं व्हा, पण मायच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ असता हे लक्षात ठेवा. आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, त्यांची आई आहे, ते गुजरातमध्ये आईच्या भेटीला जातात. एक दिवस आपण टीव्हीला प्रकरण पाहिलं ते, आणि मोदी साहेब जेव्हा आईच्या भेटीला गेले तर एका बाकड्यावर बसले माय लेकर. मोदी साहेब न त्यांची आई. फुलपात्रभर पाणी दिलं आईनं, आपण टीव्हीला पाहत होतो. मोदी साहेबांनी पाणी घेतलं, पण शेवटचा घोट घाईघाईत घेतल्यामुळे ते वघळ गालावून उतरले मोदी साहेबाच्या. म्हातारीनं क्षणाचा विलंब लावला नाही, साडीच्या पदरानं मोदी साहेबाचं तोंड पुसून दिलं. त्यांना पुसता येत नाही का? मी का वेळ घेतली आपली? भारताचा पंतप्रधान आहे, पण मायच्या दृष्टीनं लेकरू आहे, हे प्रत्येकाने विचार करा. विठ्ठल प्रेम तर सगळेच करतात, पण आई सारखं नाही. आईच्या हातचं तुम्ही जेवण करता, त्याची चव सगळ्यांनी चाखलेली आहे. आई मरण पावल्यानंतरही ते पदार्थ खाण्यात येतात, पण ती मजा नसते. कारण आईनं लेकरासाठी नुसता स्वयंपाक केला नसतो, त्याच्यात प्रेम वतलेलं असते, हे लक्षात घ्या. आई गेली, समजायचं प्रेमाचा समुद्र आटला. आपण थोडा विचार करा. कमाई करून तुम्ही घरी आला की 4 प्रश्न चौघाचे असतात. चौघाचे. पहिला प्रश्न पत्नीचा असतो, मग बापाचा असतो, मग मुलाचा असतो, आणि शेवटी आईचा असतो. हे तुमचे अनुभव आहे. तिवारीजी, कमाई करून या तर पहिली पत्नी विचारते कितना लाया. हे लायावरच आहे जन्मभर. कितना लाया. तुम्हाला पाठ आहे, उगच ऐकताय तुम्ही. चांगला अनुभव आहे तुम्हाला. पत्नी पहिला प्रश्न कितना लाया, मग बाप विचारतो कितना कमाया, मुलगा विचारतो कितना बचाया, शेवटी माय विचारते बेटा कुछ खाया. हे एकच पात्र आहे, ती चौकशी करणार, एवढं लक्षात घ्या. म्हणून याला भगवंत सुद्धा अपवाद नाही, कोणी असू द्या. सगळ्यात श्रेष्ठ पात्र संन्याशाचं सांगितलं. मुलगा जर संन्याशी झाला, 22 वर्षाचा जनार्दन महाराज, दीक्षा घेतली, भगवा वेश, लुंगी लावली, रुद्राक्षाची माळ, भस्म लावलं, हातात दंड काठी. 22 वर्षाचा मुलगा दीक्षा ग्रहण कार्यक्रम संपल्यावर उभा राहतो, त्याचा 65 वर्षाचा बाप पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो मुलाचं. मुलगा वाकत नाही, संन्यासी उजवा हात वर करून बापाला आशीर्वाद देतो, आयुष्मान भव. एवढं श्रेष्ठ पात्र काका संन्याशाचं आहे. पण त्याही संन्याशाला शास्त्राचा आदेश आहे, त्यानं मायच्या पायावर डोकं ठेवूनच दर्शन घ्यायचं आहे. एवढं श्रेष्ठ पात्र जगात मातेचं आहे. पुत्र झाले या संन्यासी, अवश्य ते जावे पितयासी, परी भिक्षा मागुनी पोसावे मातेसी, संन्यासी ऐसी विधी आहे. म्हणून सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नाही. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र आईच आहे. पुरुषांना नाही, मी महिलांना विचारतो, खरं सांगा माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे? माय जिवंत असेपर्यंत. एकदा आई गेली, माहेरच्या आनंदाचा समुद्र आटला. लक्षात ठेवा. वयमानावर नाही, ते 60 वर्षाची मुलगी माहेरी येऊ द्या तरी 80 वर्षाची माय बाहेर येते. तिथंच थांब ताई, तिथंच थांब ताई, तिथंच थांब. आणि मग घरात जाते माय. दुर्डीतले 2 तुकडे भाकरीचे तांब्यात पाणी. 60 वर्षाच्या लेकी पुढं 80 वर्षाची माय उभी राहते. एक भाकरीचा तुकडा उजव्या भागाला डोक्यावून, एक डाव्या भागाला, आणि तोंडावून हात फिरवून कडा कडा बोट मोडून डबडबल्या डोळ्यानं माय म्हणती सुखाची राय बेटा. हा आनंद तोपर्यंत आहे, माय जिवंत आहे. एकदा माय गेली, माहेरचा आनंदाचा समुद्र आटला. मग बहीण येते ना,
माय मरून पावल्यानंतर वाटतं बहिणीला भावाच्या भेटीला जावं, येते. पण योग असा असतो, तिची वहिनी चित्रहार बघत असते आणि भाऊ बाहेर गेलेला असतो आणि ही पिशवी घेऊन दरवाजात उभी राहते. 5 मिनिट, 10 मिनिट, 11व्या मिनिटाला बहीण भावाच्या दरवाजात एकटी रडते का? तिला 6 महिन्यापूर्वी मरण पावलेल्या मायची आठवण येते. पांडुरंगा, 10 मिनिट झाले मी उभी आहे, कोणी या म्हणायला तयार नाही. आज माझी माय असती तर कावरी बावरी होऊन आली असती, माझ्या तोंडावरून हात फिरवला असता, सुखाची राय म्हणून आशीर्वाद दिला असता. हा आनंद तोपर्यंत आहे. बस एकदा आई गेली की समजायचं सुखाचा समुद्र आटला, जगातलं सुख संपलं, जगातलं प्रेम संपलं. पण ते जावं लागतं, याला कोणी अपवाद नाही. आणि एक लक्षात ठेवा, आई म्हणजे घरातली पंती असते. मलाही चांगलं माहिती आहे, पंतीचा तिवारी जी प्रकाश नसतो ट्यूबलाईट सारखा, पंतीचा प्रकाश नाही, पण घराचं मंदिर करायची ताकद पंतीत असते, एवढं लक्षात. एकदा पंती विझली की घराचं मंदिर पण गेलं. मग देवळातून देवीची मूर्ती काढल्यासारखं घर दिसतंय. विठ्ठल विद्वान मुलगा जन्माला येण्यासाठी पुण्य आईचं लागतं आणि विद्वान होण्यासाठी पुण्य बापाचं पाहिजे. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. भाग्यवान जन्माला येतो स्वतःच्या पुण्यानं, उदार जन्माला येतो वंशाच्या पुण्यानं, विद्वान जन्माला येतो बापाच्या पुण्यानं आणि सिलवान जन्माला येतो तो आईच्या पुण्यानं. नाहीतर सर्वांना माहिती आहे, बीज बोए बबुल का आम कहां से खाय. बाबळीचं जर झाड लावलं जनार्दन बुवा तर त्याला कैऱ्या लागतात का? पाणी घालणारं मेलं तरी बाबळीच्या झाडाला कैरी लागत नाही. मग असा जर नियम आहे काका, तर हिरण्यकश्यपू हे येड्या बाबळीचं झाड आहे, मग त्याला प्रल्हादासारखा हापूस कसा लागला? हा प्रश्न आहे का नाही पुराणात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असा नियम आहे. मग हिरण्यकश्यपू झाड बाबळीचं, त्याला लागला प्रल्हादासारखा हापूसचा आंबा का? याला कारणीभूत हिरण्यकश्यपू नाही, प्रल्हादाची माय आहे. मी याकरता तिथे नेलतो मला. ते उदरात आहे ना प्रल्हाद, हा 4था चिरंजीव आहे हिरण्यकश्यपूचा. पहिले 3 होते, लाद, अनुल्लाद, सल्लाद आणि सर्वात धाकटा प्रल्हाद. पण पहिले जे 3 होते ते बापासारखे होते, त्याच्यामुळे प्रसिद्ध झाले नाही. हा बापाच्या विरोधात गेला म्हणून प्रसिद्ध झाला. तुम्हाला चांगलं माहिती आहे प्रसिद्ध कोण होते. हे विरोधक. विरोधक म्हणजे नाव घेऊन देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, कायदा बापाचा. माझ्या राज्यात देवाचं नाव घेणाऱ्याचा मुंडक तोडण्यात येईल, हा बापाचा कायदा. पण धाकटा मुलगाच विरोधात गेला. नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद
देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. शेवटी प्रल्हादाच्या बापानं जनार्दन बुवा त्याला असुरी राजनीती शिक्षण संस्थेत टाकला. असुरी राजनीती शिक्षण संस्था, वारकरी शिक्षण संस्था नाही, बोर्ड नीट ऐका. असुरी राजनीती शिक्षण संस्था आणि त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुक्राचार्य होते. शुक्राचार्य. आणि त्यांनी आपले 2 मुलं शिक्षक म्हणून लावले होते, षंड आणि अमर्क. ही तेव्हापासूनची पद्धत आहे. संस्था त्यांचीच, शिक्षक म्हणून मुलंही त्यांची, षंड अमर्क. प्रल्हाद शिकला नाही. दुपारच्या सुट्टीत अख्खा वर्ग बिघडवला. प्रल्हादाने त्या दुपारच्या सुट्टीत विद्यार्थी मित्रांना म्हणावं, पोरो अरे हे काय शिकता रे? आम्ही काय करावं प्रल्हादा, तुझ्या बापाचाच कायदा आहे, ते शिकू नका, मग मी सांगतो ते करा. तोही नामकारण सबे काज तारण धरो उसका धारण निवारण करेगा न थदात वाको दिया दूध माको खबर है खुदा को सबर वो मरेगा तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना जिन्हें पेट देना वो आपे भरेगा मुरादम कहे जो मुकद्दर की अंदर जिन्हें ताक मारा न तारा करेगा. शाबास, जमला आता. हे प्रल्हाद तुम्हाला कळलं नाही पण गोड वाटलं. प्रल्हादजी उपदेश करतात विद्यार्थी मित्रांना. तू ही नाम कारण सबे काज तारण धरो उसका धारण निवारण करेगा न था दातवा को दिया दूध माँ को खबर है खुदा को सबर वो मरेगा. अरे दात नव्हते तेव्हा दूध दिलं रे, आणि दात आल्यावर ज्यानं अन्न दिलेले का त्याचं भजन करा. वर्ग बिघडवून ठेवला. आता असं का झालं याला कारण प्रल्हादाची आई आहे, कयाधू. कयाधू प्रल्हाद आईच्या उदरात आहे, गरोदर आहे कयाधू. आणि तिला इंद्र चोरून नेतोय. नारदाच्या आश्रमात सामोरून जात असताना लक्ष नारदाचं जात. थांब इंद्रा, महान पतिव्रता आहे ती कयाधू, सोडीतेच. घाबरला आणि कयाधूला नारदाच्या आश्रमात सोडलं, जिच्या पोटात प्रल्हाद आहे. आता नारदाच्या आश्रमामध्ये काय झिंगझिंग झिंगाट चालू होता का जनार्दन बुवा? नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. रात्रंदिवस नारदाचं नारायण नारायण नामस्मरण. त्या आश्रमात गरोदर अवस्थेत आहे कयाधू, प्रल्हादाची आई. काय झालं? नारदाच्या नारायण नामस्मरणाचा परिणाम मायच्या पोटातल्या बाळावर. सत्वर उच्चार सत्वर उच्चार सत्वर उच्चार वर्णाधी बिंबला सत्वर उच्चार वर्णाधी बिंबला सत्वर उच्चार वर्णाधी बिंबला सत्वर उच्चार
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, म्हणजे प्रल्हादासारखा नामधारक जन्माला आला, याला कारणीभूत त्याची माय असल्यामुळे धन्य त्याची माय. धन्य त्याची माय प्रसवली. नारायण नाम घेणारा नामधारक प्रल्हाद जन्माला आला, याला कारणीभूत आई असल्यानं धन्यता आईला दिली. धन्य त्याची माय प्रसवली. धन्य शब्दाच्या विरुद्ध जनार्दन बुवा धिक शब्द आहे मराठीमध्ये विरुद्धार्थीत. धन्य विरुद्ध धिक. धिक्कार. धिक म्हणजे पक्वादातला धिक नाही, आपला हा धिक. धिकचा अर्थ धिक्कार. धिक जिने त्याचे बाईले अधीन. जाऊ द्या, ते वाढत जाईल आपलं प्रकरण. ते तुम्ही जुनं सांगत बसाल तर मग ते पुन्हा वेल्डिंग करावं लागेल मला. परलोकी मान दोन्ही नाही, परलोकी मान आता या धिकवर उलट कीर्तन होय ना आपला. धिक जिने त्याचे, त्याच्या जिनेचा धिक्कार असो बाईले आधीन. काही काही घरी हे आमच्या वारकरी संप्रदायातल्या मंडळीला अनुभव येतात. सप्ताह असला म्हणजे 15 दिवस आधी पावती बुक छापून आणायचं, हनुमंताच्या मंदिरात पूजा करायची, नारळ फोडायचा. आणि का रे कुठं चालता? चांगल्या घरी चला. झालं. सप्ताहाची वर्गणी. अरे चांगली कामं करता, या ना आत या तुम्ही. नाश्ता दिला, चहा. किती आहे आमच्याकडे? 5000. काय हरकत नाही. मग पुन्हा हेलपाटा कशाला देऊन टाका ना. तेवढीच अडचण आहे का? ती उस्मानाबादला गेली म्हणजे याचं काही चालत नाही. बाई बाई तो सब कोई कहे, बाबा करे कहे ना कोय, क्योंकि बाबा के घर में बाई करे सो होय. तिथे धिक्कार आहे. धिक जिने त्याचे बाईले आधीन. परलोकी मान दोन्ही नाही, धिकतो वक्ता धिकतो श्रोता वगैरे वगैरे. बस धन्यच्या विरुद्ध शब्द धिक आहे. धिक. कुठे धिक्कार केला? मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. महाराज म्हणतात मुलगा नाही झाला. व्याली कुऱ्हाडीचा दांडा, वरणाचा खाली तोंडा, वरणाचा
व्याली कुऱ्हाडीचा दांडा. आता कुऱ्हाडीचा दांडा पाठ आहे तुम्हाला. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, ही म्हण आहे तिवारीची. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. एकदा ते कुऱ्हाडवालं जंगलात आलं आणि सगळे वृक्ष घाबरले जनार्दनजी, सगळे वृक्ष घाबरले आणि अध्यक्षाकडे गेले. वृक्षाचाही अध्यक्ष असतो पण त्यांच्यात निवडणुका नसतात. स्वयंघोषित आहे, स्वयंघोषित अध्यक्ष आहे, बिगर निवडणुकीचे. त्याच्यात बदल नाही. सरकार कोणतंही बदलू द्या पण त्यांचा अध्यक्ष बदलत नाही. फुलांचा राजा झेंडू नाही, मग एकच नाव गुलाब. अध्यक्ष तोच आहे कायम. पृथ्वी निर्माण झाल्यापासून अध्यक्ष गुलाब, फुलाचा. फुलाचा राजा गुलाब. पक्षाचा राजा कोंबड नाही, किती भाव वाढले तरी मोर. हा बस. मी का सांगतो, सरकार बदलू द्या कोणतंही, अध्यक्ष बदलत नाही. ते चंद्र सूर्य असेपर्यंत तेच राहणार. काही काही शब्द जिथल्या तिथेच वेल्डिंग होतात, ते दुसरा चालत नाही. परमार्थामध्ये द्वादशी अंबरीश राजा, एकादशी रुक्मांगद राजा, हे दुसरं नाही चालत. राजकीय क्षेत्रात पहा, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा मोहनदास करमचंद गांधी, छत्रपती शिवाजी राजे, धर्मवीर. हे तेच शब्द आहे, याच्यात कोणीच नाही बदल करू शकत. मी का सांगतो हे अध्यक्षावर चाललं आपलं. फुलांचा राजा गुलाब, पक्षांचा राजा मोर, सिंहाचा राजा कोल नाही, किती लबाड असू द्या, सिंहच बस. त्याच्यात अध्यक्षात बदल होत नाही. फळांचा राजा आंबा, आंबाच, दुसरा नाही. एकदा काय झालं, सगळे फळ म्हणाले हाच कसा काय अध्यक्ष होतो, आपण काय कमी आहो का रे. त्या वर्षी सगळ्या फळांनी अर्ज भरले अध्यक्षपदासाठी. मीटिंग मध्ये आले सगळे, फक्त आंबा यायचा होता. तोपर्यंत यांच्या ज्या बाता सुरू झाल्या, काका श्रीफळ म्हणला यंदा अध्यक्ष मीच होणार, प्रचाराला फोडण्यापासून निवडून येईपर्यंत माझंच काम आहे. श्रीफळ म्हणतात मला अध्यक्ष मीच होणार, फक्त आंबा मीटिंग मध्ये यायचा आहे. तोपर्यंत बाता चालू आहे. फणस म्हणला काट्यावर नका जाऊ, काट्यावर अमृताचे साठे आहे, अध्यक्ष मीच होणार. केळी म्हणाली तुमचं कोणाचं काही, कोणाचं काही उपयोगाला येतं, माझं काय वायाला जातं. खोडाचा कापूर होतो, पानावर जेवण, शिकरण फळाचं. प्रचार सभेतलं भाषण आहे ना, आपलं आपलं बाता हाणायच्या. द्राक्षी म्हणाली बारीक म्हणून दुर्लक्ष करू नका, आमच्याकडे 40 फूटचा रोड पुरू देत नाही आम्ही. म्हणजे ही मराठी कळती तुम्हाला. हा, अध्यक्ष मीच होणार. शेवटी जांभळ म्हणाल कलरमुळे दुर्लक्ष करता का. अरे सध्या 70% लोकांना डायबिटीस आहे आणि ते आवडीनं जांभळ सेवन करतात, अध्यक्ष आम्हीच होणार. ही भाषण चालू असताना 10:05 आंबा आला मीटिंग मध्ये. आंबा आल्याबरोबर सर्वांनी पाहिलं, नारळाच्या पोटातच पाणी झालं. फणसाच्या अंगावर काटा झाला, केळीनं खाली मान घातली, द्राक्षानं बारीक बारीक तोंड केली, जांभळ तर पार काळ ठिक्कर पडलं. बस अध्यक्ष आंबा झाला. हे कळली मीटिंग तुम्हाला. तसं वृक्षांचा अध्यक्ष वटवृक्ष महाराज. म्हणून वटवृक्षाकडे सगळे वृक्ष आले, वाचवा महाराज. काय झालं, कुऱ्हाडवाला आलं, तुम्ही बघितली. हा महाराज कुठं होती, वरच्या खिशात होती कुऱ्हाड. घाबरू नका, खिशात कुऱ्हाड आहे तर धोका नाही. आपल्या पार्टीचं कोणी दांड्याच्या रूपात तिला मदत करत नाही तोपर्यंत वृक्ष जातीचा नाश नाही. याला म्हणतात व्याली कुऱ्हाडीचा दांडा. असा जर मुलगा जन्माला आला तर त्याला मुलगा म्हणू नका, व्याली कुऱ्हाडीचा दांडा.
त्या मुलाचं काय होतं? त्या मुलाचं काय व्हायचं ते होऊ द्या, पण त्याला जन्माला आणणाऱ्या मायचं काय होतं? तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय, भक्ताची माय नरका भक्ताची माय, तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, तुका म्हणे जाय, तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय, राधा भक्ताची माय, नरका भक्ताची मुलाचं काय व्हायचं ते होऊ द्या, पण त्याला जन्माला आणणाऱ्या मायचं काय होतं? तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. मग अभक्ताच्या मायेचा जर धिक्कार केला संतांनी, तर भक्ताच्या मायेला धन्यता का देणार नाही? धन्य त्याची माय. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. महाराज, नारायणाचं नामस्मरण करणारा मुलगा जिच्या पोटी जन्माला आला त्या आईला तुम्ही धन्यता देता? हो. आणि जो नारायणाचं नामस्मरण करतो त्याच्या बाबतीत अरे तोही धन्य. धन्य महाराजा धन्य. कोण? धन्य महाराज जन्मले संसारी जे ख्याती अंतरी नारायणा. संपत्ती आणि विपत्तीची व्याख्या करताना आपण ज्याला संपत्ती समजतो ती संपत्ती नाही आणि विपत्ती समजतो ती विपत्ती नाही. मग विपदो नैव विपद संपदो नैव संपदः विपद विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. नारायणाचं स्मरण ही संपत्ती आहे आणि नारायणाचं विस्मरण ही विपत्ती आहे. म्हणून लौकिकदृष्ट्या ठीक आहे, सर्वांना पाठ आहे ते प्रमाण. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, हो इथपर्यंत ठीक आहे. पण ते जात होतं का? एखादा माणूस नाही का घरी आल्यावर बाता मारतो, तसंच सुदामजी एक दिवस आले, पत्नीला म्हणू लागले सुशीला, पत्नीचं नाव, अभी अभी द्वारिका का राजा बना है कृष्णचंद्र भगवान मेरा बाल सखा है. बाल सखा? बाल सखा नहीं देवी, लंगोटिया यार. विद्या पढ़ते थे, दबकी पाते, एक संग रहते थे, खाते थे, सोते थे. एक दिन अगर मैं नहीं दिखा तो मेरा कृष्ण पूरे आश्रम में सुदाम सुदाम करके रोता था, बहुत प्यार करता था. बचपन की बात है, प्रारब्ध का खेल है. वो द्वारिका का राजा हुआ देवी, मैं मेरे झोपड़ी में रहता हूं. मग सहज म्हणाली पत्नी,
तोरे मित्र कृष्ण भगवाना सहत दुःख नाना. एवढा वशिला आहे त्या मोठ्या लोकांसोबत तुमचा, मग हे सुशिक्षित बेकार आपलं पोर दिसत नाही का, कुठं लावा ना म्हणा. तो प्रकार. तोरे तोरे मित्र कृष्ण भगवाना सहत दुःख नाना. जर द्वारकेचा राजा मित्र आहे म्हणता, लेकर उपवाशी आहे, जाना मदत मागायला. मेलो तरी मित्राच्या दारात मदत मागायला जाणार नाही. बरं, मदत मागायला नका जाऊ. मित्र द्वारकेचा राजा आहे म्हणता, मग त्याला भेटायची इच्छा नाही होत का हो तुमची? सुदामजीच्या डोळ्याला धारा लागल्या. ऐसा कौन अभागा होगा दुनिया में जिसका बाल सका दुनिया का बाप मिलने की इच्छा नहीं, लेकिन करे क्या देवी, शास्त्र का विधान है 3 जगह खाली हाथ नहीं जाना चाहिए, मित्र के घर, गुरु के घर, भगवान के घर. और मेरे पास एक मुट्ठी चावल भी नहीं तो मैं मेरे मित्र को क्या मुंह दिखाऊं. व्यवस्था करते हो. तिनं 4 घरचे 4 मुठा तांदूळ आणले जनार्दन बुवा. 4 घरचे का आणले? तिला माहिती होतं मिस्टरचा स्वभाव. माझा बुवा जाईल द्वारकेच्या दरवाजात उभा राहील, द्वारकेचा राजा गळ्याला बिलगू बिलगू रडेल तरी माझा पती प्रपंचातली अडचण सांगणार नाही, ही पतीला माहिती, पत्नीला माहिती आहे. मग काम कसं होईल? जेव्हा जगाचा बाप गाठोडी सोडल आणि ते तांदूळ पाहिल, लक्षात येईल कुछ पीले चावल, कुछ टूटे चावल, कुछ काले चावल, कुछ धान वाले चावल. तो 4 घर के मंके लाए बेचारे सुदामा ने, उसके घर मुट्ठी भर चावल भी नहीं. देवाला कळल न माझं काम आपोआप होईल, हा पत्नीचा उद्देश. उन निघाले. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते चले मन में हरे कृष्ण रामा. 10:15 तर पोहोचले. तुम्ही काळजीच करू नका. बरोबर 9ला 5 कमी 11ला 5 कमी असताना गाडीत बसावं लागते मला. तेव्हा एकचं रामायण होतं जनार्दनजी. तुम्ही आता आले, मालकाला विचारा. 8:15लाच वाड्यात आलो मी. 2 तास झोपलो. तुम्ही आता इथून जाऊन आले. बरोबर. पण इथे 9ला 10 कमी असतानाच भजन सुरू केलं. सावंत बाबा तयार होते, त्यांना माहिती आहे पुढची वेळ कशी कशी आहे. तुम्ही डोळ्यापुढे चित्र आणा. इथून 1 ते 4 परई वैजनाथच्या पुढचं रामायण, 7 ते 10 जालना बदनापूरचं. तरी मिनिट नाही चुकू देत कुठलाच. बरं का जनार्दनजी, मिनिट नाही चुकत, तुम्ही काळजी करू नका. चलत चलत पहुंच गए द्वारकापुर धामा. पोहोचले. आता आत कोण सोडते या बाबाला? ते गेटमॅननीच अडवलं ना. हो, मी असं म्हणतो किती बाता मारू द्या. अरे मोदी साहेबांना मी एका डब्यात चहा विकला रे रेल्वेत. आले का त्याचा वॉचमॅन लाद घालल तुझ्या कमरी. आता चालतो का चहा? आता ते पंतप्रधान झाले. जुनं जुनं नाही चालत. हे अडवलं. का जा रहे? मित्र को मिलना है. कौन मित्र? तुम्हारे द्वारकाधीश कृष्णचंद्र जी है ना भैया? हाँ, मेरा बाल सकार. क्या बकवास करते, पैरों में नहीं जूता और बोलता है बाल सकार. अरे लंगोटिया यार है, कितने सालों से द्वारपाल की सेवा कर रहे हो? द्वारपाल बहुत साल हुए, तो भी भगवान को पहचाना नहीं आप लोगों ने? मतलब अरे मेरा भगवान कृष्ण भक्तों के फटे कपड़े नहीं देखता द्वारपाल, उसका भाव देखता है. उनको कहो कि तेरा सुदाम आया है. आणि मग द्वारपाल आत येऊन सगळी माहिती देऊ लागला. शेष पगान जगातन पे प्रभु जान को आए बसे कही ग्रामा. धोती कटे से लटे कटे रूपाय उपहन की नवी समा. द्वार खड़ो ती दुर्बल देखे रहे जासे तो सुधा विरामा. पूजत दीन दयाल रामा बतावत अपनो नाम सुधा. त्याच्या डोक्यात पागोट नाही, शीश पगान, अंगा सदरा नाही. जानवं दिसतंय प्रभू, असं वाटतं की तो ब्राह्मण असावा. मग डोळे मिटले. ब्राह्मण? अरे नाम क्यों नहीं पूछा? पूछा है भगवान. क्या बताया? उन्होंने कहा है कि जाओ भगवान को इतना बोलने का तेरा सुदाम. उठे श्याम दौड़े नंगे ही पैरों, बिना चपलाचा धावला. देव महाद्वारात
सीना में सीना मिला करके रोया पुकारा की रुक्मिणी गरीब आ गया. आणि मग पाद्य पूजा वगैरे झाली. देवाने विचारलं कैसे हो सुदामा, बहुत सालों के बाद आए. दिसत नाही गाव देवाला. फुटका लोटा, तुटक्या दोरीनं गळ्यात, मोडकी काठी, मडकटलं पागोट, हाडं ना हाडं मोजून घ्या, गुडघ्याच्या वर धोत्र, पायात नाही चपला, फोडं येऊन फुटले पाय रक्ताळले. आणि द्वारकेचा राजा आपल्या गेटवर विचारतो मित्राला कैसे हो, दिसत नाही. सुदामजीचे उद्गार पहा. आप मानो या मत मानो भगवान, लेकिन तेरी कसम डाल के कहता हूं इस समय पूरी दुनिया में तेरे सुदाम जैसा धनवान दुसरा कोई नहीं है. काय स्वाभिमान आहे. द्वारकेच्या राजाच्या दरवाजात भिकाऱ्याला लाजविल अशी अवस्था सुदामजीची, पण अभिमान सोडला नाही. आज तेरे सुदाम जैसा धनवान दूसरा कोई नहीं. कृष्ण धनवान, आप धनवान हो. हाँ, धनवान की परिभाषा भूल गए क्या गोपाल? सांदीपानी गुरुदेव पढ़ाते समय क्या बोलते थे बच्चे लोग? संपत्ति संपत्ति नहीं, विपत्ति विपत्ति नहीं, भगवान को भूल जाना.